नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज जागतिक पुस्तक दिवस आणि जागतिक पुस्तक दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. म्हणजे सगळ्यांनाच पुस्तक वाचायला भेटली असतील असं नाही. म्हणजे आमच्या लहानपणी लायब्ररी या पुस्तकालय असतं हे पण आम्हाला खूप मोठं झाल्यानंतर कळालं. तशी तर म्हणजे गावात कुणाच्या एखाद्याच्या घरी पेपर येत असे ती वाचण्यासाठी जी आमची तडजोड असे ती आता मी सांगत बसणार नाहीये. ती तडजोड मी माझ्या तरी आम्ही बोलत नाही या कवितेच्या संग्रहातून माझे पुस्तक नावाच्या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केली आणि ती तुमच्यासमोर मी सादर करते. आणि माझ्या रचनेचं नाव आहे पुस्तकं. कुणाच्या घरी 2 दिवस पाहुणे बनून गेल्यावर पाहुणचावर घेऊन निघताना पाहुणे हळवे हसरे भाऊक असतात आणि घरातली काही 6-7 वर्षाचं लेकरू पाहत असते डोळ्यात प्राण आणून. आणि घरातलं काही 6-7 वर्षाचं लेकरू पाहत असते डोळ्यात प्राण आणून. उसने हसून हात हलवत असते ताटा करत. आणि मनात विचार येतो 100-200 द्यावेत त्याला चॉकलेट पिझ्झासाठी. मनात विचार येतो 100-200 द्यावेत त्याला चॉकलेट पिझ्झा खाण्यासाठी. आणि हात पर्सकडे जाताच लक्षात येतं बॅगमध्ये गोष्टीची पुस्तकं आहेत. पुस्तक वाचायची सवय आहे म्हणून विकत घेतलेली पुस्तकं काढून ठेवते त्याच्या हातात पैशाबरोबर. म्हणजे एक उद्याचा भावी वाचक, कवी, लेखक नक्कीच पाहिला मी त्याच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव पुस्तकाचे पाने उलटून पाहताना. आठवले मामाने दिलेल्या पैशातून मी विकत घेतलेले चंपक आणि छान छान गोष्टीची काही पुस्तकं. आणि आठवलं मामाने दिलेल्या पैशातून घेतलेले चंपक छान छान गोष्टीची काही पुस्तकं. आणि मी वाचनवेडी झालेली मी आणि नेहमीच पाहुणे घरी यावे म्हणून पुन्हा पैसे मिळावे पुस्तकासाठी दारातील वेळूवर किंवा पत्र्यावर कावळा ओरडल्यावर दिवसभर पाहुण्याची वाट पाहणारी मी उगीचच त्या बाळामध्ये स्वतःला पाहत आज निरोप घेणारी मी. आणि विचार येतोही मनात म्हणजे त्याला मराठी तर येत असेल ना वाचता, नाहीतर गुदमरून जाईल मराठी पुस्तकातील गोष्टीचा श्वास इंग्रजी पुस्तकातील गोष्टीत कुठेतरी.